महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही कॅप राउंडमध्ये भाग घेतला असेल, तर हा व्हिडिओ जो आहे तो अशा विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॅप 1 अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्यासमोर कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी डायरेक्ट टॉपिककडे वळत आहे. पहा, जर कॅप राउंड 1 मध्ये आपलं अलॉटमेंट असेल, त्यानुसार आता ते टाइप्स ऑफ स्टुडंट जे आहेत ते जवळपास 4 टाइपचे स्टुडंट्स असतात. पहा, सीईटी सेल कॅप राउंड 1 चं अलॉटमेंट जे आहे, तर टाइप 1 चे स्टुडंट जवळपास याच्यात कॅप 1 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स असतात. तर अशा प्रकारचे स्टुडंट्स आहेत की ज्यांना फर्स्ट ऑप्शन जो आहे ते कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर पहा, टाइप 1 कॅन्डिडेट असे असतात अलॉटेड फर्स्ट प्रेफरन्स, म्हणजेच जो पहिला पसंतीक्रम आहे ते मिळालेले उमेदवार. मग ज्यांना ही अलॉटमेंट झालेली आहे ते ऑटो फ्रीज होणार आहे, सिस्टीमच ते ऑटो फ्रीज करणार आहे. आणि अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की त्यांनी सीट ॲक्सेप्टन्स फी भरली पाहिजे आणि त्यांची जी सीट आहे ती काय झालेली असते कन्फर्म. आणि असे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी नॉट एलिजिबल असतात पुढचा कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 या राउंडसाठी ते पात्र नसतात. त्यांना जो फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे त्यांनी त्या कॉलेजची सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. हे झाले पहिल्या टाईपचे विद्यार्थी. दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी पहा, अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स. फर्स्ट प्रेफरन्स सोडून जर इतर प्रेफरन्स त्यांना मिळालेले आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, सेल्फ फ्रीज करायचं आहे. म्हणजेच सेल्फ फ्रीजचा अर्थ आहे की जर त्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पुढच्या राउंड्समध्ये भाग घ्यायचा नाही आणि जे अलॉटेड कॉलेज मिळालेलं आहे असं त्यांना वाटत आहे की ते कॉलेज जे आहे, ती ब्रांच आहे ती चांगली आहे आणि त्यामध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ते सेल्फ फ्रीज करू शकतात. आणि सेल्फ फ्रीज केल्यानंतर त्यांना काय करायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे ऑनलाईन मोडद्वारे. सीट ॲक्सेप्टन्स फी भरल्यानंतर त्यांचा जो प्रेफरन्सचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांनी फी भरून ते कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. हे विद्यार्थी सुद्धा पहा, नॉट एलिजिबल फॉर सबसिक्वेंट राउंड्स, पुढील फेऱ्यांसाठी पात्र नाही आहेत. म्हणजे हे विद्यार्थी सुद्धा पुढील फेरीमध्ये म्हणजेच कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. आता दोन प्रकारचे कॅन्डिडेट जे कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत, तर ते दोन प्रकारचे विद्यार्थी कोणते आहेत, ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केलेलं आहे. ओके. आता असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना प्रेफरन्स जो मिळालेला आहे, कॉलेज प्रेफरन्स जो मिळालेला आहे, त्या बाबतीत ते सॅटिस्फाय नाही आहेत. ओके. आणि त्यांना बेटरमेंटसाठी जायचं आहे. बेटरमेंट हा पर्याय त्यांच्यासाठी त्यांनी निवडायचा आहे. पहा, अलॉटेड अदर प्रेफरन्स, इतर पसंती मिळालेला उमेदवार, म्हणजेच तुम्हाला जर मिळालेलं कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज जे अलॉट झालेलं आहे त्यापेक्षाही चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही हा पर्याय निवडला पाहिजे. पहा, अलॉटेड अदर दॅन द फर्स्ट प्रेफरन्स वॉन्ट्स बेटरमेंट क्लेम सीट बाय चुझिंग नॉट फ्रीज. म्हणजे अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना बेटरमेंटसाठी जायचं आहे त्यांनी नॉट फ्रीज करायचं आहे. आणि नॉट फ्रीज केल्यानंतर पहा, सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. बेटरमेंट म्हणजे जे मिळालेलं कॉलेज आहे, ठीक आहे, त्याची सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरावी लागणार आहे आणि त्यापेक्षा बेटर पर्याय मिळावा म्हणून तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये जायचं आहे. आता हे जे कॅन्डिडेट आहेत थर्ड टाईपचे, की ज्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे आणि त्यांना बेटरमेंट हवं आहे, मग त्यांनी नॉट फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. हे विद्यार्थी जे आहेत ते कॅप राउंड 2, 3 आणि 4 साठी इलिजिबल असू शकतील. ओके. आता चौथ्या प्रकारचे विद्यार्थी हे असतात की जे टेन्शनमध्ये आलेले असतात. असे विद्यार्थी पालक नंतर मला कॉल करून विचारतात, "सर, आम्हाला फर्स्ट कॅपमध्ये अलॉटच झालं नाही." आता ते कॉलेज अलॉट झालं नाही याचा
याचे रिझन्स भरपूर असू शकतात. कारण जर समजा तुमचा पर्सेंटाईल किंवा तुमचा रँक खूप लोअर साईडला आहे आणि तुम्ही फक्त टॉप कॉलेजेस ठेवलेले आहेत तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये, तर अशा प्रकारची तुमचं कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होणार नाही. हे चौथ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, की ज्यांना कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नसतं. पहा, नॉट अलॉटेड एनी इन्स्टिट्यूट, कोणत्याही संस्थेत जागा न मिळालेला उमेदवार, जागा वाटप त्या विद्यार्थ्याला झालेलं नाहीये. कारण त्या विद्यार्थ्यांनी त्या कॅप वनची जी काही कॉलेज लिस्ट आहे, ऑप्शन फॉर्म जो आहे, तो फक्त अशाच कॉलेजेसचा ठेवलेला की जे त्या विद्यार्थ्याला मिळणार नाहीत. म्हणून हे विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी सुद्धा पुढील कॅप राउंड्समध्ये म्हणजे कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट असू शकणार. एलिजिबल फॉर सबसिक्वेंट राउंड. ओके. आणि अशा विद्यार्थ्यांनी खूप काळजी घ्यायची आहे. सीईटी सेलच्या वेबसाईटवर जेव्हा जेव्हा नोटिफिकेशन्स येत असतात, ते चेक करायचे आहेत आणि त्या माध्यमातून कॅप राउंड 2च्या डेटच्या वेळी ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट जेव्हा येते, तेव्हा तो कॅप 2चा ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. अजूनही एक प्रकारचा विद्यार्थी असतो, की ज्या विद्यार्थ्यांनी कॅप 1चा ऑप्शन फॉर्मच भरलेला नसतो. काही कारणास्तव असे विद्यार्थी राहतात, की ज्यांचा ऑप्शन फॉर्म जो आहे कॅप राउंड 1चा तो भरायचा राहतो किंवा सबमिट करायचा राहतो, कन्फर्म करायचा राहतो. मग असे विद्यार्थी सुद्धा असतात. म्हणजे हे 5 प्रकारचे विद्यार्थी आहेत. मी पुन्हा एकदा पहा, तुम्हाला सांगतोय टाइप 1चे विद्यार्थी जे आहेत, ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स मिळाला की तो ऑटो फ्रीज होणार. त्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यावंच लागतं. हे असे विद्यार्थी पुढच्या कॅप राउंडमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. दुसरा प्रकार कोणता, की ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स व्यतिरिक्त कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्यांना असं वाटत आहे, की या कॉलेजमध्ये मी आता ॲडमिशन घेतलं पाहिजे. मग त्यांनी काय करायचं आहे, सेल्फ फ्रीज ऑप्शन निवडून सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि असे विद्यार्थी त्या मिळालेल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आपलं कॉलेज ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करू शकतात. तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी की ज्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे, पण त्यांना असं अजूनही वाटत आहे की आपल्याला पुढचं कॉलेज किंवा ब्रांच जे आहे, बेटर कॉलेज किंवा बेटर ब्रांच मिळू शकते. अशा विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि जो कॅप राउंड 2चा आहे, त्याचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. म्हणजेच असे विद्यार्थी कॅप राउंड 1चे की ज्यांना बेटरमेंटसाठी जायचं आहे, त्यांनी नॉट फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि असे विद्यार्थी पुढील कॅप राउंडमध्ये एलिजिबल आहेत. आता चौथ्या प्रकारचा विद्यार्थी असा विद्यार्थी असतो, की ज्याला कॅप राउंड 1मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नसतं आणि या प्रकारचे विद्यार्थी सुद्धा पुढील कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ओके. हे विद्यार्थी जे आहेत, कोणतंही कॉलेज न अलॉट झालेले विद्यार्थी, त्यांनी कॅप राउंड 2 साठी जी कॉलेज लिस्ट आहे, ती व्यवस्थित आपल्या आलेल्या मेरिट रँकनुसार जर बनवली, तर नक्कीच त्यांना कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉट होऊ शकतं. ओके. असे हे जवळपास 5 प्रकारचे विद्यार्थी. 5वा प्रकार इथे मी घेतलेला नाहीये. तो 5वा प्रकार आहे, की ज्यांनी कॅप राउंड 1चा ऑप्शन फॉर्मच भरलेला नाही. मग त्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंटच होत नाही. मग अशा रीतीने म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येताय, त्यानुसार तुम्हाला त्या स्टेप्स ज्या आहेत, त्या कंप्लीट करायच्या आहेत, जेणेकरून तुमचं जे काही कॉलेज ॲडमिशन आहे, ते व्यवस्थित पार पडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच मला एक लाईक करून कळवा. तुमचे काही डाउट्स वगैरे असतील किंवा प्रश्न वगैरे असतील, तर मला कमेंट्समध्ये सांगा. इतर रिलेटेड काउन्सिलिंगसाठी पहा, आता कॅप राउंड 1 कंप्लीट झालेला आहे. कॅप राउंड 1चं जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ते कंप्लीट होईल आणि त्यानंतर कॅप राउंड 2 साठी तुम्ही अजूनही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. त्यासाठी जर तुम्हाला माझी मदत हवी असेल, तर पर्सनल काउन्सिलिंगसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर तुम्हाला माहीत आहे. मी इथे थांबतो. धन्यवाद.